नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. चवळीची भाजी ही सगळ्यांनाच आवडते, पण बनवताना एकदम कोरडी होते किंवा खूप पातळ होते, पानचट होते. तर आज आपण अगदी परफेक्ट अशी सुकी आणि चटपटीत चवळीची भाजी बनवून घेणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला कडधान्यांची भाजी बनवायची असेल, आदल्या दिवशीच रात्रीचे कडधान्य भिजत घालायचे, म्हणजे रात्रभर ते चांगले भिजतात. दुसऱ्या दिवशी सकाळची इथे चवळी चांगली धुवून घेतलेली शिजवताना मीठ घालायचं. कडधान्य कोणतंही असू, शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे मीठ व्यवस्थित मुरतं आणि त्याची चव जी आहे ती चांगली वाढते. अगदी 3 किंवा 4 शिट्ट्या घेऊन चवळी आपल्याला शिजवून घ्यायची. जास्त चवळी शिजवू नका, नाहीतर तिचा गाळ होईल. चवळी शिजवून घेतली की आता आपण याला तडका देणार आहे. पळीभर तेल घालायचं आहे, जिरी मोहरी घालायची आणि जितका तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून कांदा यामध्ये घालायचा, कढीपत्ता घालायचा. कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला यामध्ये टोमॅटो घालायचा. आता तुम्ही जर अख्खा टोमॅटो घातला बारीक चिरून तरी चालेल, किंवा टोमॅटोची पेस्ट करून म्हणजेच ग्रेव्ही करून घातली तरी चालेल. जर तुम्ही चिरून घालणार असाल तर खूप बारीक चिरा आणि तेलामध्ये चांगला शिजवून घ्या आणि नंतर यामध्ये मसाले घाला. आता मसाले घालताना यामध्ये मोजकेच मसाले घाला, म्हणजे लाल तिखट, हळद, हिंग, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर, यामध्ये एवढेच मसाले घाला. बाकीचे कोणत्याही फ्लेवरचे मसाले यामध्ये घालू नका आणि पाणी घालून आपल्याला चांगलं हलवून घ्या. मीठ पण अर्धा चमचा यामध्ये घाला आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा. असे जर तुम्ही मसाला परतून घेतला तर कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसूत शिजला जातो. नंतर शिजवलेली चवळी आपल्याला यामध्ये घालायची. आता मी पाणी एक्स्ट्राचं यामध्ये घालणार नाही आहे. जेवढं पाणी आपल्याला शिजवायला घातलं होतं आणि त्यामध्ये पाणी उरले तेवढंच पाण्याचा वापर करायचा आणि झाकण ठेवून कमसे कम 10 मिनटं आपल्याला चवळी वाफेवरती चांगली शिजवून द्यायची. शिजवलेली आहे पण पाणी आटतं, मसाले चवळीमध्ये व्यवस्थित मुरले जातात. आता चवळी कोरडी होते, आपण बनवताना खूप कोरडी होते किंवा पाणी ठेवलं तर खूप पानचट लागते. काय करायचं आहे, अशी ओलसरच ठेवायची. काय होतं, कडधान्य कोणतंही असलं आणि गार भाजी झाली की त्यामध्ये कोरडेपणा खूप असतो आणि ओलसरपणा सगळा तो कोरडेपणा शोषून घेतो आणि भाजी खूप कोरडी होते. म्हणून थोडीशी अशी लपथपीत ठेवायची. छान चवळीची